चौकामध्ये विजयी स्तंभाच्या ठिकाणी कारगिलमधील जे शहीद जवान होते त्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सगळे उपस्थित होतो। सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली गेली। 27 वर्ष पूर्वी भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि कारगिलच्या ठिकाणी झालेले युद्ध सगळ्या भारतातल्या नागरिकांच्या लक्षात आहे। यामध्ये भारतानं पाकिस्तानवर मात करून मोठा आनंदायी विजय मिळवला। पण या विजय मिळवत असताना एक आपले देशाचे नागरिक आणि देशाचे रक्षण करणारे शूरवीर सैनिक त्या ठिकाणी शहीद झाले। त्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथले प्रांत सर, तहसीलदार मॅडम, DYSP मॅडम, PI सर, BDO, CO सगळे सैनिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होतो। शेवटी आज आपण आपल्या घरामध्ये सुखाने जी झोप घेत असतो ती देशाच्या सीमा आपले सैनिक सुरक्षित करत असतात। म्हणून ज्या देशाच्या सीमा सुरक्षित तो देश तिथले नागरिक अतिशय सुरक्षित त्याचा प्रत्यय या भारतामध्ये येत असतो। आणि जे सैनिक भारताच्या नागरिकांच्या रक्षणासाठी काम करतात त्याला कुठलीही तोड नाही। त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत, त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडेच आहेत। परंतु आज विजय दिवस आहे, 27 वर्ष झाले, त्यामुळे आम्ही सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।